नमस्कार मित्रांनो, आज आपण MIS म्हणजेच मंथली इन्कम स्कीम इन FD वर्सेस SWP इन म्युच्युअल फंड्स ह्या दोन गोष्टींचे कंपॅरिझन करणार आहोत. आपण कुठलीही गुंतवणूक केली तर आपण त्या गुंतवणुकीमध्ये मला किती रेट ऑफ इंटरेस्ट मिळणार आहे हे सगळ्यात पहिल्यांदा बघतो. म्हणून आपल्या कंपॅरिझनचा पहिला मुद्दा हा देखील रिटर्न्सच असणार आहेत. जर आपण सध्याची परिस्थिती बघता फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट हा साधारणपणे 6 ते 7% एवढाच मिळतो आहे. परंतु काही वर्षांपासून म्युच्युअल फंड्समध्ये तुम्हाला 12 ते 15% एवढे रिटर्न्स मिळालेले आहेत. त्यामुळे म्युच्युअल फंड्समध्ये तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा दुप्पट रिटर्न्स मिळण्याचे चान्सेस आहेत. मी चान्सेस का म्हणलं, कारण म्युच्युअल फंड्सचे रिटर्न्स जे आहेत ते मार्केटवर अवलंबून असतात. परंतु जर तुम्ही लॉंग टर्म गुंतवणूक ठेवली तर तुम्हाला निश्चितपणे एवढे रिटर्न्स मिळू शकतात. आता एकदा गुंतवणूक झाली की मग आपल्याला ज्यावेळेस आपण ते विड्रॉल करतो त्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा लक्षात घ्यावं लागतं की आपल्या ह्या गुंतवणुकीवर जो आपल्याला परतावा मिळालेला आहे त्याला टॅक्सेशन किती लागणार आहे. म्हणून आपल्या कंपॅरिझनचा दुसरा मुद्दा आहे टॅक्सेशन. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जे तुम्हाला टॅक्सेशन लागणार आहे ते तुमच्या टॅक्स स्लॅबप्रमाणे लागणार आहे. परंतु म्युच्युअल फंड्समध्ये जर तुमची गुंतवणूक 1 वर्षापूर्वीची असेल आणि जर तुम्हाला कॅपिटल गेन हा 1.25 लाखाच्या आत होणार असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागणार नाही. आणि जर तुमचा कॅपिटल गेन 1.25 लाखाच्या वर असेल तर मात्र तुम्हाला फक्त आणि फक्त 12.5% एवढाच टॅक्स लागणार आहे. आता तिसरा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे लिक्विडिटीचा. तर लिक्विडिटी म्हणजे काय की मला जर माझी गुंतवणूक अचानकपणे काढायची असेल तर मला ती काढता येईल का. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये नियम हा सर्वांना तुम्हाला माहितीच आहे की जर तुम्ही प्रीमॅच्युअर विड्रॉल किंवा प्रीमॅच्युअर FD ब्रेक केली तर तुम्हाला बँक 1 किंवा 2% पेनल्टी लावू शकते किंवा लावतेच इनफॅक्ट मी असं म्हणेल. वेअरॅज म्युच्युअल फंडमध्ये आपण जी गुंतवणूक करतो ती ओपन एंडेड म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करतो ज्यामध्ये की तुम्हाला कधी पण ते म्युच्युअल फंड्स विड्रॉ करता येतात आणि त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची पेनल्टी लागत नाही. म्हणजे ह्या मुद्द्यामध्ये देखील म्युच्युअल फंड्स हे FD पेक्षा सरस ठरलेले आहेत. आणि आता सगळ्यात शेवटचा मुद्दा फ्लेक्सिबल विड्रॉल. आता फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तुम्हाला तेवढ्याच अमाऊंटचा विड्रॉल घेता येतो जेवढा की तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट आहे. म्हणजे जर तुमच्या फिक्स्ड डिपॉझिटवर तुम्हाला 6% रेट ऑफ इंटरेस्ट असेल तर तुम्हाला 6%च विड्रॉल घ्यावा लागेल. परंतु म्युच्युअल फंड्समध्ये विड्रॉल घेताना तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे घेऊ शकता. परंतु आम्ही 6 ते 7% वर शक्यतो तुम्हाला विड्रॉ घेण्याचे सजेस्ट करत नाही. म्हणजे विड्रॉलमध्ये देखील तुम्हाला म्युच्युअल फंड्समध्ये फ्लेक्सिबिलिटी आहे. अशा प्रकारे आपण चारही मुद्दे जर कंपेअर केले तर चारही मुद्द्यांमध्ये जर तुम्हाला रेग्युलर इन्कम कमवायचा असेल घ्यायचा असेल तर FD पेक्षा चांगला पर्याय म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये SWP करणं हा निश्चितपणे आपल्याला चारही मुद्द्यातनं लक्षात आलेला आहे. आता जर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, जर अजूनपर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.